नमस्कार. मी आज बनवणार आहे शिमला मिरचीची भाजी. अगदी सुकी भाजी करणार आहे, पाणी घालणार नाही आहे. त्यासाठी मी इथे छोट्या आकाराच्या शिमला मिरची घेतली आहे, पाव किलो घेतल्यात. स्वच्छ धुवून घेते. आता माझ्या मिरच्या स्वच्छ धुवून झालेल्या आहेत. आता मी मिरचीला असे 2 भाग करून घेणार आहे. आतमध्ये मी बघून घेते काही किडलेलं वगैरे आहे का. अशा पद्धतीने माझ्या सगळ्या मिरच्यांचे काप करून झालेले आहेत. आता मी मसाल्यासाठी मिक्सरचं भांडं घेते. त्याच्यात मी 1 वाटी खिसलेलं खोबरं टाकते. चार 5 लसणाच्या पाकळ्या घेतल्यात, त्यासुद्धा बारीक चिरून घालते. पाच 6 हिरव्या मिरच्या घेतल्या, त्याचे पण मी तुकडे करून घालते. एक चमचा जिरं टाकते. थोडीशी हळद टाकते. चवीनुसार मीठ टाकते. 1-2 चमचे पाणी टाकते आणि वाटण बारीक करून घेते. आता हे वाटून माझं बारीक करून झालेलं आहे. आता मी इथे 1 शिमला मिरची घेतली आहे. आता शिमला मिरचीच्या आतमध्ये हे जे मी वाटण वाटलेलं आहे ते व्यवस्थित भरून घेणार आहे. माझं सगळ्या मिरच्या आता अशा पद्धतीने भरून झालेल्या आहेत. आता गॅसवर मी कढई ठेवली आहे. तेल टाकते आणि गॅस एकदम स्लो ठेवून मी आता मिरच्या टाकणार आहे. आता गॅस एकदम स्लो ठेवून मी वाफेवरच मिरची शिजवून घेणार आहे, पाणी अजिबात घालणार नाही. एक बाजू झाली आहे, मी आता उलटा करून घेते मिरच्या. असंच मी स्लो गॅसवर झाकून ते शिजवून घेणार आहे.
आता माझ्या मिरच्या व्यवस्थित शिजून झालेल्या आहेत. आता मी याच्यात जो उरलेला मसाला होता ना तो टाकते. परत मी झाकून मिरची शिजवून घेते. आता ही माझी भाजी व्यवस्थित तयार झाली आहे. वाफेवर शिजलेली सिमला मिरचीची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा.